नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं 18 फेब्रुवारी 2026 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे, महाराष्ट्र गट राजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2025 जे आहे, तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे MIS जे आहे सर्टिफिकेट जे आहे 3 ऑक्टोबर 2025 रोजीचे प्रसिद्धीपत्रकानुसार जे आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा घेण्यात आलेली गट ब साठीची 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार जाहिरात क्रमांक 117/2025 महाराष्ट्र गट ब राष्ट्रपती सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित मुदतीमध्ये व विहित पद्धतीने अर्ज सादर करलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांग खेळाडू अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्यापुष्ट्यर्थ अपलोड केलेली कागदपत्र प्रमाणपत्र यांची छाननी करण्याची कार्यवाही आयोगामार्फत सुरू आहे. सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदीनुसार तसेच अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्र सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्र कागदपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पुन्हा अपलोड करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंटमध्ये संबंधित उमेदवारांना आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी सुविधा लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी MPSC आयोगाने ही वेबसाईट जी आहे तर ती ओपन करून देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी जाहिरात क्रमांक 117/2025 जे आहे त्यासाठी अर्ज केले होते आणि त्यामधले ते दिव्यांग खेळाडू आणि अनाथासाठी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा हे अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे. 18 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचं PDF हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करून ठेवायला आणि फॉलो करून ठेवायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.